नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयातील जे तिसरं प्रकरण आहे सत्ता, त्यामध्ये पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानात आपण सत्ता म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय राजकारणातील त्याचा अर्थ कसा निघतो, याशिवाय त्याच्या व्याख्या काय आहेत आणि त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे ते जाणून घेतलं होतं. आजच्या व्याख्यानात या सत्तेचे नेमके आधार काय आहेत किंवा कोणत्या घटकांचा त्याच्यावर प्रभाव पडतो त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. सत्तेचे जे काही विविध घटक आहेत त्या विविध घटकांना आपण विशिष्ट असं मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करणार आहोत. पहिला घटक जो आहे तो आहे भौगोलिक घटक. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भौगोलिक स्थितीचं स्थान खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या भौगोलिक घटकांच्या आधारेच देशाचा एक अंतर्गत स्वरूप असेल किंवा बाह्य राजकारणाचा जो काही भाग असेल तर त्याच्यावर प्रभावी परिणाम होत असतो. प्रत्येक देशाचं जे परराष्ट्र धोरण आहे त्या देशाच्या भौगोलिक स्थितीवरून ते ठरत असतं आणि याच्याच माध्यमातून आपण बघतो की भूगोल आणि राज्यशास्त्र यांचा जो काही परस्पर संबंध आलेला आहे त्या माध्यमातून भूराज्यशास्त्र किंवा भूराजकारण हा नवीन विषय जो आहे तो उदयास आलेला आहे. भौगोलिक या घटकाच्या संपन्नतेवर देशाचं सामर्थ्य जे आहे ते अवलंबून असते. त्यामुळे राष्ट्रीय सत्तेच्या भौगोलिक घटकांचा आढावा घेणं आवश्यक आहे. देशाच्या शक्तीच्या निश्चितीमध्ये भौगोलिक घटक जे आहेत ते स्थिर असतात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाही आणि आपल्या देशाचं जे काही भौगोलिक सामर्थ्य आहे त्यासाठी सुद्धा काही घटक आवश्यक असतात. ते ज्या स्वरूपाचे असतील त्याच स्वरूपाचा प्रभाव जो आहे तो आपल्या या सत्तेच्या स्वरूपावर पडत असतो. जसं भौगोलिक घटकांमध्ये काय महत्त्वपूर्ण आहे, जसं की आकार आणि विस्तार. आपल्या देशाचा आकार किंवा आपल्या भौगोलिक सीमाचा विस्तार हा त्या राष्ट्राची शक्ती जी आहे ती निर्धारित करतो. पूर्वीच्या काळी हा एकच घटक देशाची शक्ती निर्धारित करत होता. मोठ्या भौगोलिक प्रदेशामध्ये अधिक लोकसंख्या राहू शकते. तसेच देशाचा विस्तार जर मोठा असेल तर युद्ध प्रसंगी शत्रू संपूर्ण देशावर कब्जा करू शकत नाही. कॅनडा, रशिया, चीन यासारख्या देशांचा आकार खूप मोठा आहे आणि आपण दुसऱ्या महायुद्धामध्ये बघितलंच की हिटलरने रशियावर आक्रमण केलं, पण रशियाचा विस्तार मोठा असल्यामुळे याशिवाय तिथलं हवामान ज्या पद्धतीचं होतं त्यामुळे जर्मनीला रशिया जो आहे त्याच्यावर कब्जा करता आला नाही. तसेच आपल्या देशाची भूमी कशी आहे, ती जर सुपीक असेल तर त्यामुळे देशातल्या सामर्थ्यामध्ये वाढ होते. याशिवाय औद्योगिकीकरणाचा जो काही वाढ आहे त्या औद्योगिकीकरणामुळे सुद्धा एक विकास जो आहे तो तिथे भरभरून होताना दिसून येतो. म्हणजे एक प्रकारे अशा भूप्रदेशाचा तो एक फायदाच होतो की तिथे मोठमोठे यंत्र कारखाने देखील सुरू करता येतात. याशिवाय युद्धकाळ असल्यामुळे युद्ध काळामध्ये शत्रू तेथे पोहोचू शकत नाही अशा स्वरूपाचं त्याचं स्थान असतं. म्हणजेच साम्राज्यवादाच्या माध्यमातून सुद्धा ही राष्ट्र आपल्या सामर्थ्यामध्ये वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मग प्रत्येक वेळी मोठं भूप्रदेश असेलच आणि मग त्याच्यातनं खूप फायदेच होतात अशातला भाग नाही, तर त्यातनं तोटे सुद्धा होत असतात. आता आकारापेक्षा आणखीन महत्वाचं तत्व आहे स्थिती आणि स्थान. ब्रिटन असेल, जापान असेल यांची जी विशिष्ट स्थिती आहे त्यामुळे त्यांचं जागतिक महत्त्व प्राप्त झालं. त्यांना जगामध्ये वसाहतवाद प्रस्थापित करायला सोपं झालं. म्हणजे ब्रिटनचं तर अर्ध्यापेक्षा जास्त जगावर वर्चस्व होतं. त्याच्यानंतर अमेरिका सुद्धा जो आहे तो युरोप खंडापासून अटलांटिक महासागरामुळे पृथक झालेला आहे आणि त्यामुळे जे काही युरोपियन राजकारण होतं त्यापासून तो अलिप्त राहू शकला. याशिवाय सिंगापूर आहे, हाँगकाँग आहे यासारख्या बंदरांचा जो काही विकास आहे तो त्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे झालेला आहे. म्हणजे आपल्या देशाचं स्थान हे समुद्र किनाऱ्याच्या लगत आहे की त्यापासून दूर आहे यावर देखील देशाचं सामर्थ्य अवलंबून असतं. जसं आता अमेरिकेच्या चारही बाजूनी समुद्र आणि शेजारी कोणतेही शक्तिशाली राज्य नसल्यामुळे दुसऱ्या महायुद्धामध्ये
किंवा जे म्हणजे पहिलं महायुद्ध असेल किंवा दुसरं महायुद्ध, अशा दोन्ही महायुद्धाच्या वेळी अमेरिकेच्या भूप्रदेशावर कोणतंही मोठं आक्रमण झालं नाही आणि याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसानही झालं नाही. अशा स्वरूपात मग व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने देशाचं स्थान कसं आहे हे खूप महत्वपूर्ण आहे. त्यानंतर तिसरा भाग त्याच्यामध्ये येतो हवामान. ज्या देशांचं हवामान जे आहे, जे समशीतोष्ण असतं, ती राष्ट्र जी आहे ती अधिक प्रगती करू शकतात. उष्ण व शीत असं हवामान जिथे असेल त्या देशांवर आपण बघतो की एक विपरीत परिणाम होत असतो. म्हणजे उष्ण हवेतील लोकांच्या श्रमशक्तीवर मर्यादा येतात आणि जे शीत हवेमध्ये राहतात तिथे प्रतिकूल हवामानामुळे विकास खुंटतो. जसं सहारा वाळवंटामध्ये गरम हवामान असल्यामुळे तिथे प्रगती झालेली नाही. याच हवामानाचा परराष्ट्र धोरणावर, त्यानंतर आपली जी देशाची शक्ती आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होताना दिसून येतो. त्याच्यानंतर अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी व इटली या देशांच्या सुद्धा एक उत्तम हवामानामुळे त्यांची प्रगती झालेली आहे आणि त्यांना आपल्याला दिसून येतं की जागतिक पातळीवर प्रतिष्ठा देखील प्राप्त झालेली आहे. या उलट पर्जन्य छायेच्या प्रदेशात आर्थिक आणि व्यापार विषयक प्रगतीस मर्यादा येताना दिसतात. अशा पद्धतीने हवामान हा घटक सुद्धा राष्ट्रीय सत्तेच्या एका स्वरूपावर प्रभाव टाकत असतो. त्याच्यानंतर नैसर्गिक सीमा असलेल्या राष्ट्राला आक्रमणापासून बचाव करता येतो, तर त्यानुसार सुद्धा त्यांचा आकार कसा आहे, त्यांची स्थलाकृती कशी आहे, हा घटक त्या दृष्टीने महत्वाचा आहे. सीमेवरील मोठमोठे जे पर्वत आहे ते राष्ट्रांचं संरक्षण करत असतात. नद्या व समुद्र यांचा देखील संरक्षणासाठी उपयोग होत असतो. युरोपीय राष्ट्रांची स्थलाकृती जी आहे ती योग्य प्रकारची असल्यामुळे त्या ठिकाणी चांगली बंदरं जी आहे ती विकसित झालेली आहेत. या उलट आफ्रिकेत सुयोग्य स्थलाकृतीच्या अभावी विकासास मर्यादा आलेल्या दिसून येतात. मोठ्या नद्यांमुळे राज्यात सर्वदूर वाहतूक होऊ शकते, तसेच समुद्र किनाऱ्यामुळे व्यापारात वाढ घडून येण्यास मदत होत असते. अशा स्वरूपात शेकडो वर्षापासून आपण बघतो की भारताचं वर्णन शेकडो वर्षापासून भारताच्या उत्तरेस जे आहे हिमालय आहे, दक्षिणेस समुद्र आहे आणि या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीमुळेच भारताचं रक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये शेवटचा महत्वाचा घटक आहे सीमा. आता सीमा नैसर्गिक किंवा कृत्रिम अशा स्वरूपाच्या असू शकतात. पर्वतांच्या रांगा, नद्या इत्यादींद्वारे ज्या सीमा निर्धारित केल्या जातात त्यांना नैसर्गिक सीमा म्हणतात. कृत्रिम सीमांमध्ये पुष्कळ वेळेस काय होत असतं की बदल होत असतो. जसं की जर्मनी आणि फ्रान्स यांच्या सीमा परस्परांना लागून असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक वेळा युद्ध झालेली आहेत. जर्मनी, ऑस्ट्रिया, भारत, चीन, भारत, पाकिस्तान, अरब, इस्रायल यासारख्या देशांमध्ये सुद्धा सीमा या घटकातूनच युद्ध होताना दिसून येतात. सो त्या सीमारेषांची एक काटेकोरपणे जर आखणी झालेली असेल तर ते देशाच्या सामर्थ्यासाठी आणि एक शांततेच्या दृष्टिकोनातून जास्त उपयुक्त आणि आवश्यक ठरत असतं. अशा पद्धतीने ही जी भौगोलिक स्थिती आहे ती राजकारणावर परिणाम करते, परराष्ट्र धोरणावर परिणाम करत असते आणि या भूगोलाचा राष्ट्रीय सत्तेवर जो काही होणारा परिणाम असतो तो लक्षात घेऊनच राजकारण या विषयाची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामध्ये मग मॅकेंडर आहे, त्याच्यानंतर कार्ल हॉर्फर आहे. तर यांनी काय केलेलं आहे की या भौगोलिक घटकाला महत्त्व देऊन सिद्धांत मांडलेले आहेत आणि त्या आधारे देशाचं एक भौगोलिक घटकांचा आधार जो आहे तो त्याच्या सामर्थ्यासाठी किती आवश्यक आहे किंवा या भौगोलिक सानिध्यामुळे ही राष्ट्र जी आहेत स्वतःचा जागतिक राजकारणामध्ये प्रभाव कसा निर्माण करू शकतात हे लक्षात येतं. मात्र आत्ताचा जो कालखंड आहे, आपण आधुनिक काळात आहोत. आपल्या या कालखंडामध्ये विज्ञानाची, तंत्रज्ञानाची इतकी विकास झालेला आहे, इतका प्रभाव निर्माण झालेला आहे की भौगोलिक स्थितीचं महत्त्व जे आहे ते कमी होताना दिसून येतं. म्हणजे हे आकार, स्थिती, कलाकृती या एक प्रकारे आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये याचं फारसं महत्त्व राहिलेलं नाही. टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झालेली आहे की आपण म्हणतो की जग जे आहे ते जवळ आलेलं आहे किंवा जगाचा आकार जो आहे तो छोटा झालेला आहे. म्हणजे आकाराने लहान असून सुद्धा काही देश असे आहेत की ज्यांनी जागतिक पातळीवर स्वतःचा प्रभाव जो आहे तो निर्माण केलेला आहे. म्हणजे इथे आता
ही गोष्ट मॅटर करत नाही की एखादा देश किती भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे किंवा छोटो. विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उत्तम आरमार, कूटनीती आणि सुयोग्य नेतृत्व जे आहे याला एक प्रकारे छान आकार देऊ शकतो आणि जगामध्ये स्वतःचा प्रभाव जो आहे तो निर्माण करू शकतो. यानंतर पुढचा घटक आहे नैसर्गिक घटक. आता राष्ट्रीय सत्तेच्या या निर्धारक घटकांमध्ये या प्राकृतिक घटकाचं सुद्धा महत्व आहे. आधुनिक राज्यांची जी शक्ती आहे ती औद्योगिक विकासावर अवलंबून आहे. पण हा औद्योगिक विकास जो आहे तो कच्च्या मालाशिवाय किंवा नैसर्गिक संपत्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे नैसर्गिक या घटकांमध्ये आपल्याला कच्चा माल, अन्नधान्य, जंगल, खाण, त्याच्यानंतर पाणी, सुपीक जमीन यासारख्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होत असतो. आणि याच्यामध्ये खनिज साधन संपत्तीचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे की तुमच्या देशामध्ये कोणती खनिज संपत्ती मिळते त्या आधारावर सुद्धा तुमचा औद्योगिक विकास जो आहे तो अवलंबून असतो. अशा पद्धतीने मग राष्ट्रीय सत्ता जी आहे ती मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. मग यामध्ये महत्वपूर्ण घटक कोणते कोणते आहेत ते आपण आता या निमित्ताने बघणार आहोत. तर पहिला घटक याच्यामध्ये महत्वपूर्ण आहे अन्नधान्य. आता जो देश अन्नधान्याने समृद्ध असेल तो देश सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो. या उलट अन्नधान्याची कमतरता असणाऱ्या राष्ट्रास इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत रशिया, अमेरिका हे देश स्वयंपूर्ण आहे. जपान देखील स्वयंपूर्ण आहे आणि या धान्याच्या उपलब्धतेमुळेच या देशांना आपले अंतर्गत प्रश्न सोडवणं सोपं जात असतं. आता भारतासारख्या देशामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होत असते आणि त्याचमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परावलंबित्वाचं धोरण जे आहे ते कुठेतरी स्वीकारावं लागतं. दुसऱ्या देशातून अन्नधान्याची आयात करावी लागते आणि मग यामुळे आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये एक प्रकारे दुबळेपणा जो आहे तो दिसून येत असतो. त्याच्यानंतर दुसरा घटक त्याच्यामध्ये महत्वपूर्ण आहे नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिक साधन संपत्तीचा समावेश सुद्धा जो आहे तो या अनुषंगाने खूप महत्वपूर्ण आहे की आपल्या देशामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा जो काही कच्चा माल असेल त्याचाच आधार आपण काय बघतो आहोत, औद्योगिक विकास बघतो आहोत. आणि या औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने जशा तुमचा कच्चा माल असणार आहे किंवा जसं नैसर्गिक साधन संपत्ती जास्त प्रमाणात असणार आहे तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपला आर्थिक विकास जो आहे तो होऊ शकतो. म्हणजे आता औद्योगिकीकरणामध्ये आपण म्हणतो की कच्चा माल किंवा नैसर्गिक संपदा जी आहे तिची आवश्यकता असते आणि त्याचा अभाव झाला तर आर्थिक विकास काय होतो, खुंटत असतो. मग ब्रिटनने त्या काळी अनेक देशावर राज्य करताना या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जो आहे तो स्वतःच्या आर्थिक विकासासाठी करून घेतला. आणि आजही आपण बघतो आहोत की आजच्या काळामध्ये जे विकसित देश आहे ते महाकाय ज्या कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या, त्यांच्या माध्यमातून या अविकसित आणि विकसनशील देशातील कच्च्या मालाचा वापर जो आहे तो करून घेताना दिसतात. याशिवाय खनिज संपदा आहे. आता खनिज संपदेमध्ये बघा की राष्ट्राच्या सामर्थ्यामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी खनिज संपदेची जी काही उपलब्धता आहे, आवश्यकता जी आहे ती गरजेची आहे. आणि मग युरेनियम, पेट्रोल, पोलाद, कोळसा, धातू, नैसर्गिक वायू या घटकांची जितकी जास्त उपलब्धता असेल, जेवढं जास्त हे असेल तेवढाच जास्त प्रमाणामध्ये आपल्या देशाचा विकास जो आहे तो घडून येत असतो. म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यासारख्या देशांमध्ये खनिज द्रव्य विपुल प्रमाणात आढळून येतात. म्हणजे बऱ्याचदा असं आहे की जे अविकसित आणि विकसनशील देश आहेत तिथे देखील खनिज संपदा जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. पण या खनिज संपदेला शुद्ध करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती या विकसित देशांकडे आहे. त्यामुळे मग त्या दृष्टीने सुद्धा या देशांचा एक दुबळेपणा जो आहे तो आपल्या लक्षात येतो. आपण अरब राष्ट्रांचं बघा की तिथे खनिज तेलाची इतकी विपुलता आहे की त्यामुळे त्यांनी जागतिक राजकारणावर स्वतःचा एक प्रकारे प्रभाव जो आहे तो निर्माण केलेला आहे. मग या दृष्टीने आपल्या लक्षात येतं की राष्ट्रीय सत्तेच्या वाढीसाठी नैसर्गिक घटक जे आहे ते
महत्त्वपूर्ण आहे. आणखीन नैसर्गिक घटक जे आहेत ते औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. मग पाणी, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वने यासारख्या घटकांचा सुद्धा औद्योगिक विकास घडवून आणण्यामध्ये मोठा वाटा असतो आणि याच माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रभाव सुद्धा निर्माण करतो. हा झाला औद्योगिक विकासाचा भाग. पण वाढत्या लोकसंख्येची गरजांची जी पूर्तता आहे ती सुद्धा पूर्ण करणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी या नैसर्गिक घटकांचं महत्व आणखीनच वाढताना दिसतं. म्हणजे अन्नधान्याची विपुलता जर असेल तर मग जनतेच्या गरजा पूर्ण होतात. जर अन्नधान्याची टंचाई पूर्ण झाली तर जनतेच्या एक प्रकारे मनामध्ये नाराजी जी आहे ती या माध्यमातून निर्माण होऊ शकते आणि कुठेतरी आपण मग अंतर्गत स्वरूपामध्ये एक अशांतता किंवा अस्थिरता सुद्धा निर्माण होते किंवा उद्भवू शकते. याशिवाय व्यापार वृद्धीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे नैसर्गिक घटक महत्त्वपूर्ण आहे आणि या घटकांचा वापर करूनच जो देश आहे तो परकीय चलन प्राप्त करत असतो आणि जिथे जास्त या नैसर्गिक घटकांची विपुलता असेल त्याचं आंतरराष्ट्रीय व्यापारावर सुद्धा वर्चस्व असतं. आणि त्यात पण की आपल्या देशाचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य या नैसर्गिक साधनाच्या दृष्टिकोनातून लक्षात येतं. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती नित्य स्वरूपात उपलब्ध राहिली आणि तिचा जर कार्यक्षमपणे वापर केला तर देशाच्या सामर्थ्यामध्ये वाढ घडून येत असते. म्हणजे अरब राष्ट्रांचं जे आपण उदाहरण घेतलं की तिथे खनिज तेल आहे, पेट्रोलियम आहे आणि या पदार्थाच्या समृद्धतेमुळे किती जास्त प्रमाणात तिथे उपलब्ध असल्यामुळे आस्तिक देश जे आहेत त्यांचा प्रभाव हा जागतिक राजकारणामध्ये वाढलेला आहे. अशा स्वरूपामध्ये आपण बघतो की प्रत्येक देश हा वेगवेगळ्या स्वरूपात खनिज संपदा, नैसर्गिक संपत्ती असेल किंवा कच्चा माल, तर प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची ही संपदा आहे आणि त्यामुळे याच्यामधला एक सकारात्मक भाग असा आहे की यांना एकमेकांचं सहकार्य, एकमेकांची मदत जी आहे ती घ्यावीच लागते. तर अशा स्वरूपामध्ये भलेही अरब राष्ट्राकडे खनिज तेल असेल पण इतर गोष्टींसाठी तो दुसऱ्या देशांवर अवलंबून असल्यामुळे त्याला त्या देशांशी सहकार्य किंवा त्या देशांशी संबंध जे आहे प्रस्थापित करावेच लागतात. तर अशा स्वरूपामध्ये या खनिज संपत्तीच्या जोरावर, या नैसर्गिक घटकांच्या जोरावर हे जे आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ते प्रभावित होत असते. यानंतरचा घटक आहे वैचारिक घटक. राजकीय चिंतनाच्या क्षेत्रामध्ये विचार प्रणालीला खूप महत्व आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात काही अशा विशिष्ट विचारसरणी ज्या आहेत ज्या नेहमीच महत्वाच्या ठरलेल्या आहेत आणि याच विचारसरणीमुळे म्हणजे जसं लोकशाही आणि साम्यवाद याच्या आधारे आपल्याला जगाची 2 गटात विभागणी झालेली सुद्धा दिसून येते. विचारसरणीमुळेच आपल्या देशाची एक स्वतंत्र ओळख निर्माण होत असते. त्यामुळे राष्ट्रीय सत्तेच्या दृष्टिकोनातून वैचारिक घटक देखील महत्त्वपूर्ण आहे. आता विचारसरणी जी आहे त्या विचारसरणीचे काही प्रकार पडतात. जसं की पहिला प्रकार येतो यथास्थिती प्रकार आहे. आता यथास्थिती म्हणजे काय? सद्यस्थिती जी आहे तिचं समर्थन करणं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन न करणं. अशा स्वरूपामध्ये मग यथास्थितीचं समर्थन करणारे राष्ट्र जे आहेत ते आपल्या धोरणाला या विचारसरणीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारे परिवर्तन जे आहे ते स्वीकारत नाही आणि या यथास्थितीचा जो पुरस्कार आहे त्यामध्ये छोट्या राष्ट्रांची जी भूमिका आहे ती महत्त्वपूर्ण आहे. कारण शक्तिशाली राष्ट्र जी आहेत ती यथास्थिती दृष्टिकोनातून पुरस्कृत असतात किंवा ते त्यासाठी त्याला महत्त्व देतात. मात्र छोट्या राष्ट्रांना ही यथास्थिती विचारसरणी जी आहे ती शक्य होत नाही. दुसरा साम्राज्यवादी प्रकार आहे. मग विचारसरणी आहे तर याच्यामध्ये साम्राज्यवादाचा पुरस्कार करणारी राज्य जी आहेत ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्या ना कोणत्या विचारसरणीचा स्वीकार करत असतात. म्हणजे यथास्थितीमध्ये परिवर्तन करणं आवश्यक असल्यामुळे ते यथास्थितीमध्ये परिवर्तन करून येणारी स्थिती, न्याय व नैतिक मूल्यांवर आधारित असेल असे प्रतिपादन करत असतात आणि कुठेतरी मग साम्राज्यवादी विचारसरणीच्या माध्यमातून युद्धाचं पुरस्कार होताना दिसून येतो. त्यानंतर तिसरा प्रकार त्याच्यामध्ये येतो की संदिग्ध अशी विचारसरणी, म्हणजे जी स्पष्ट स्वरूपाची नसते, जी यथास्थितीला महत्त्व देणारी आहे आणि साम्राज्यवादाला. म्हणजे एक प्रकारे गरजेनुसार ती ही विचारसरणी जी आहे ती देशांच्या माध्यमातून स्वीकारली जाते. म्हणजे आपल्या हिताची पूर्तता कोणत्या माध्यमातून होणार आहे, यथास्थितीचा स्वीकार करून की साम्राज्यवादी स्वीकार करून. तर त्या अनुषंगाने ही असंदिग्ध स्वरूपाची सुद्धा असते. त्याच्यानंतर विचारसरणीचं
एक भाग असा असतो की या विचारसरणीच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रातील जनतेच्या भावना ज्या आहेत त्या प्रज्वलित केल्या जातात. त्यांच्या मनात देशाविषयी आपुलकीची भावना निर्माण केली जाऊ शकते. राष्ट्रवाद जो आहे तो अधिक बळकट घडवून आणला जाऊ शकतो आणि त्यामुळेच राष्ट्रवाद हा सुद्धा एक विचारसरणीच्या माध्यमातून उदयास आलेला घटक आहे किंवा ती संकल्पना तेवढी महत्वपूर्ण आहे. याशिवाय या विचारसरणीच्या माध्यमातून प्रत्येक देश जो आहे तो स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करतो. म्हणजे जसं काही राष्ट्र लोकशाही किंवा भांडवलशाहीचा पुरस्कार करतात तर काही राष्ट्र साम्यवादाचा समाजवादाचा पुरस्कार करतात. मग यातून त्या विचारसरणीच्या माध्यमातून ते स्वतःची ओळख निर्माण करतात. भारताने लोकशाही समाजवाद किंवा जी काही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे ती मिश्र स्वरूपाची स्वीकारलेली आहे. म्हणजे तो थोडक्यात लोकशाहीलाही महत्व देतो आणि समाजवादाला देखील. याशिवाय प्रत्येक देश जो आहे तो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतो आणि मग हा प्रभाव निर्माण करण्यासाठी ते विचारसरणीचा आधार घेतात. म्हणजे जसं शीतयुद्धाचं मी उदाहरण दिलं की अमेरिका आणि रशिया यांनी या विचारसरणीच्याच आधारावर जागतिक पातळीवर एक प्रभाव जो आहे तो स्वतःचा निर्माण केला होता आणि एक महासत्ता म्हणून त्या उदयास आलेल्या होत्या. याशिवाय सत्ता प्राप्तीच्या दृष्टीने देखील विचार प्रणाली जी आहे ती महत्वाची ठरत असते. सत्ता प्राप्तीच्या या प्रयत्नामध्ये विचारसरणीच्या माध्यमातून प्रचाराला खूप मदत होते आणि याशिवाय संकटकाळी लोकांमध्ये संकटाला तोंड देण्याचे धैर्य या विचारसरणीच्या माध्यमातून प्राप्त होत असते. याशिवाय आपलं जे परराष्ट्र धोरण आहे ती निश्चिती करताना सुद्धा तुम्ही कोणत्या उद्दिष्टांना, कोणत्या मुद्द्यांना किंवा कोणत्या तत्वांना महत्व देत असतात त्याचा सुद्धा एक प्रकारे जो प्रभाव आहे तो विचारसरणीच्या माध्यमातून आपल्या परराष्ट्र धोरणावर पडत जातो. अशा पद्धतीने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उदयास आलेल्या विचारसरणींनी अनेक राष्ट्रांना सामर्थ्य प्रदान करून दिलं. लोकशाही असेल किंवा भांडवलशाही असेल तर त्या माध्यमातून अमेरिका प्रभावी ठरली. साम्यवादाद्वारे रशिया, चीन या देशांना प्रसिद्धी मिळाली. नाझीवाद आणि फॅसिस्टवादाद्वारे अनुक्रमे जर्मनी आणि इटलीने स्वतःचा प्रभाव निर्माण केला. मग या दृष्टीने राष्ट्राच्या सत्तेस निर्धारित करण्यामध्ये विचारसरणीचं महत्व जे आहे ते लक्षात येतं. मात्र या विचारसरणीचे काही विपरीत परिणाम देखील ठरतात. म्हणजे जसं अमेरिकेला लोकशाही स्वीकारून किंवा रशिया, चीनला साम्यवाद स्वीकारून फायदा झाला, पण नाझीवाद आणि फॅसिस्टवादामुळे जर्मनी आणि इटली सारख्या देशांच्या या विचारसरणीमुळे आपल्या जगाला एक प्रकारे दुसऱ्या महायुद्धाला सामोरं जावं लागलं, ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद.